हे सगळं आपल्याला दासबोधामध्ये पण खूप छान समजावून सांगितलं आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं आहे हा देह 36 तत्वांचा बनलेला आहे. दासबोधामध्ये तर एवढा सूक्ष्म अभ्यास रामदास स्वामींनी केला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे 84 तत्व आहेत आपल्या या देहामध्ये. खूप छान आहे ते पण. म्हणजे कुठलाही ग्रंथ जरी अभ्यासाला घेतला ना त्याच्यामध्ये आपल्याला हे क्षेत्राचा अभ्यास सापडतो आणि हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. तर आता पंचमहाभूतं सांगितली. मग पंचीकृत महाभूतं म्हणजे काय की आकाश, वायू, तेज, आप म्हणजे जल आणि पृथ्वी, ही जी 5 महाभूतं आहे तर ही एकात एक मिसळलेली असतात. आपल्या शरीरामध्ये सुद्धा ही पंचमहाभूत आहेत म्हणजे तेच आपण बघतोय. तर ही 5 महाभूतं आणि यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत बरं का सगळे. आपल्याला माहिती आहे आकाशामध्ये वायू विरून जातो, वायूमुळे अग्नी विझून जातो, पाण्यामुळे सुद्धा अग्नी विझून जातो. म्हणजे हे सगळं परस्पर विरोधी आहेत पण तरीसुद्धा हे आपल्या शरीरामध्ये एकत्रपणे नांदतात. तर आकाश तत्व जे आहे त्या आकाश तत्वामध्ये 50% आकाश तत्व असतं आणि प्रत्येकी 12.5% इतर 4 तत्व त्याच्यामध्ये असतात. म्हणजे आकाश तत्वामध्ये वायू असतो, तेज असतं, आप असतं आणि पृथ्वी असते. हे 4 तत्व असतात. आता वायू असेल, मुख्य तत्व वायू आहे पण ते 50% वायू तत्व आहे आणि त्याच्यामध्ये परत एक भाग मिळून आकाशाचा पण आहे, तेजाचा पण आहे, आप म्हणजे जलतत्व आणि पृथ्वी तत्व सगळं असतं. तसंच तेजामध्ये हे 4 जण असतात. आप म्हणजे जलतत्व मेन असेल त्याच्यामध्ये हे 4 असतात आणि पृथ्वी तत्व आहे त्याच्यामध्ये सुद्धा आकाश असतं, वायू असतो, तेज असतं आणि आप असतं पृथ्वी तत्वामध्ये. म्हणजे याला म्हणतात पंचीकृत महाभूत. एकमेकांमध्ये मिसळण झालेली आहे त्यांची. आणि जे अपंचीकृत महाभूत असतं त्याच्यामध्ये मात्र 100% एकलं एक ते असतं. तर आता या पंचमहाभूतांनी आपला देह कसा बनला आहे ते पाहू. छान आहे हे सगळं. तर मला अभ्यास करता करता उगीच आपलं असं कुठेतरी सांगड घातली जाते आणि कुठेतरी काहीतरी लक्षात येतं. त्याप्रमाणे एक असंच वाचत होते मी. तर शिवाजी महाराजांच्या काळातली रामदास स्वामींची गोष्ट आहे बघा एक, की रामदास स्वामींना गुरु केलेलं होतं शिवाजी महाराजांनी आणि ते काय किल्ला बांधण्याचं काम चालू होतं. तिथे रामदास स्वामी आलेले होते आणि शिवाजी महाराज होते. सगळे मजूर काम करत होते, खडक फोडणं चालू होतं आणि गुरु जो असतो ना तो आपल्या शिष्याला कधीसुद्धा अहंकारी होऊ देत नाही, त्याला त्याची प्रगती साधायची असते. तर त्या रामदास स्वामींना कुठेतरी वाटलं असेल की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कुठेतरी थोडासा किंचित अहंकार आलेला आहे असं, आणि त्या अहंकाराचं निराकरण करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं तिथे, म्हणजे ती घडलेली घटना सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की दगड फोडायला फोडत होता एक मजूर दगड फोडत होता आणि तो फोडता फोडता त्या दगडामधून एक बेडकीने पटकन उडी मारली आणि ती बाहेर पडली. आणि त्याच्या आधी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचं बोलणं चाललेलं होतं आणि त्या बोलण्यातून या जगाचा पोशिंदा मी आहे आणि हे मी केलं आहे, ते मी केलं आहे असं काहीतरी रामदास स्वामींच्या लक्षात आलं होतं शिवाजी महाराजांच्या बोलण्यावरून. आणि ती बेडगी एकदम त्या दगडातून बाहेर आली म्हटल्यावर रामदास स्वामी तिथेच म्हणाले, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो देव आम्हाला देतो रे. आणि ते पाहिलं शिवाजी महाराजांनी आणि त्यांचे खाडकन डोळे उघडले की अरे आपल्या गुरुमाऊलींसमोर आपण आपला अहंकाराचं प्रदर्शन केलं. या ठिकाणी सगळं काही करणारा परमेश्वर आहे हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलं म्हणून. आणि तेव्हा मग मला हे जे पंचीकृत महाभूत आहे ना की त्या दगडाच्या सापटीमधनं तो कसा कार बाहेर आला, त्याला तिथे कुठे पाणी मिळालं, त्याला तिथे कुठे अन्न मिळालं, ते बेडूक तिथे कसं जिवंत राहिलं, तर त्याचं उत्तर या ठिकाणी सापडतं की पृथ्वी तत्व जरी ते होतं तरी 50% पृथ्वी तत्व होतं. त्याच्यामध्ये प्रत्येकी ही 4 तत्व होतीच छोट्या छोट्या प्रमाणामध्ये. आप होतं म्हणजे जल होतं, वायू तत्व होतं, आकाश तत्व होतं आणि तेज तत्व पण होतं. आणि ही पंचमहाभूतं साठी जीवनासाठी आवश्यक आहेत. आणि असं ते बेडकी तिथे जिवंत राहिली. म्हणजे असं सहजच आपलं मी त्याची ती सांगड घातली. तर असा हा अभ्यास आहे. आणि आता त्यांनी सांगितलं आहे पुढे की आता या पंचमहाभूतांनी आपला देह कसा बनला आहे ते पाहायचं आहे.
तर आता पृथ्वी तत्व, आपल्या देहामध्ये पृथ्वी तत्व आहे. तर ते कसं आहे बघा, अस्थी म्हणजे आपली जी हाडं आहेत ती पृथ्वी तत्वापासून बनलेली आहे. आपलं मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सगळं पृथ्वी तत्वापासून बनलं आहे. आपतत्व म्हणजे जलतत्व, ते कुठे कुठे आहे तर शुक्लीत, शुक्रजंतू असतात आपले, शुक्लीत, श्रोणीत, लाळ, मूत्र आणि स्वेद, स्वेद म्हणजे घाम, हे सगळं जलतत्व आहे. तेजतत्व क्षुधा, तृषा म्हणजे आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते, हे सगळं कशामुळे, तेजतत्वामुळे घडतं. निद्रा, आलस्य आणि मैथून हे तेजतत्वामुळे घडतं. वायुतत्व चलन, वलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन आवश्यकच आहे, पण तो अहंकार कसा पाहिजे, वृथा अभिमान नको, यथार्थ पाहिजे, चांगला अभिमान पाहिजे. म्हणजे पंचमहाभूतांनंतर अहंकार येतो. अहंकार म्हणजे काय, स्थूल देह, सूक्ष्म देह, मन यांची द्योतक आहे अहंकार म्हणजे. आणि त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अहंकार आत्मभ्रम होय, तो आध्यात्मिक अज्ञानाला कारण होतो. म्हणजे मी देह आहे, हा जो अहंकार आहे ना माझा, याच्यामुळे काय होतं की मला अज्ञान आहे माझ्याकडे, म्हणून मी या देहालाच मी म्हणते. आणि मग सार्थ अहंकार कोणता, तर मी ब्रह्म आहे. अहंकार हा आवश्यकच आहे, मी कोणीतरी आहे हे कळलंच पाहिजे, पण मी ब्रह्म आहे का मी देह आहे हे कळलं पाहिजे. म्हणजे अहंकार म्हणजे मी माझे असे वाटणे, हे माझं, ते माझं, मी मी असं जो करतो तो अहंकारी असतो. अहंकार हा 3 प्रकारचा आहे सांगितलं आहे त्यांनी. तामस अहंकार, राजस अहंकार, सात्विक अहंकार. तामस अहंकारापासून तन्मात्रा स्वरूप पंचमहाभूते जन्म घेतात. राजस अहंकार ज्ञानेंद्रिये, प्राणपंचक आणि कर्मेंद्रिय निर्माण करतो. आणि सात्विक अहंकारातील ज्ञानशक्तीच्या सामर्थ्याने अंतःकरण पंचक निर्माण होते. आजचा अध्याय थोडासा अवघड वाटत असेल आपल्याला, पण ज्यांचा गीतेचा अभ्यास झालेला आहे, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे, त्यांना सोपं जात असेल हे. तर ज्ञानोबा काय म्हणतात, जागृतावस्थेत ज्याप्रमाणे स्वप्न जसे लीन असते, आपण जागृत असतो पण आपण रात्री झोपलो की आपल्याला स्वप्न पडत असतं. अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, लहान बालकात जसे तारुण्य गुप्त असते, न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो, लाकडात जसा अग्नी गुप्त असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटामध्ये अहंकार हा गुप्त असतो. किती छान उदाहरणं दिले त्यांनी. म्हणजे ज्ञानेश्वरांनी अहंकाराची व्याख्या आणि त्याचे कर्तृत्व फार सुंदर शब्दात सांगितलेले आहे. 2 ओव्या एक अहंकाराच्या. तैसे पाचाही गाठी पडे, जय देहाकारू घडे, तै नाचवी चहूकडे तो अहंकारू गा. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. आम्ही जेव्हा सुरुवातीला ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला ना, तेव्हा ही ओवी माझी पाठच झाली होती आणि नेहमी मला ही आठवते की नवल अहंकाराची गोठी, की ह्या अहंकाराचं कसं नवल आहे बरं, की ते अज्ञानाच्या पाठी लागत नाही. तो जो अज्ञानी असतो, भोळा असतो, त्याला तो अहंकार नसतो. पण जो सज्ञानी असतो, मी म्हणजे कोणीतरी आहे, मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो, असं करणारे जे असतात त्यांना मात्र तो अहंकार, त्यांनी सांगितलं आहे, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. त्याला नाना संकटात तो पाडतो. इथे अर्थ पण त्यांनी दिला आहे की अर्जुना, पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर ज्यावेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो, त्यावेळेस जो देहाला चोहीकडे नाचवतो, कर्म करण्यास लावतो, तो अहंकार होय. अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे. ती अशी की अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेष करून लागत नाही, परंतु जो ज्ञानवान असतो त्या पुरुषाची नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खायला लावतो. असा हा अहंकार आहे. लहान मूल नाही का, जेव्हा लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते अतिशय निरागस असतं, त्याला काही कळत नसतं. पण जेव्हा ते हळूहळू मोठं व्हायला लागतं तेव्हा आपणच त्याला शिकवतो, काय तुझं नाव सांग, तू ओजस कुठे, ओजस कुठे, माझ्या नातवाला मी म्हणायची, आणि मग म्हण मी 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 ओजस आहे, असं मीच त्याला शिकवलं.
म्हणजे अहंकार आपणच शिकवतो त्याला. आणि लहानपणची त्याची एक गोष्ट होती की तो ना तूच म्हणायचा. म्हणजे स्वतःला तूच म्हणायचा. तू केलं, तू केलं, तू गेला असं म्हणायचा. दरवाजा उघडतो, मी उघडतो असं नाही, तू उघडतो, तू उघडतो. आम्हाला इतकं कौतुक वाटायचं त्याचं. म्हणजे तेव्हा ते निरागस बालक होतं, त्याला तू आणि मी मधला फरकच कळत नव्हता. अहंकार नव्हता तेव्हा त्याच्याकडे. पण नंतर हळूहळू तो यायला लागला आणि मी 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 ओजस आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे त्याला कळायला लागलं. हे सगळं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. तर असा हा अहंकार आहे. आणि या अहंकारामुळेच पंचमहाभूते आणि तन्मात्रा निर्माण होतात. आणि त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती आहे बुद्धी. बुद्धी आपल्या सगळ्यांकडे असते. अहंकारानंतर क्रमांक येतो तो बुद्धीचा, अव्यक्ताचा. म्हणजे मूळ प्रकृतीचा पहिला विकार म्हणजे बुद्धी आहे. बुद्धीची प्रधान लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. निरक्षिर विवेकाने बुद्धी निश्चय करते, निश्चयात्मिका बुद्धी. तेजतत्वाचे ती उत्पत्ती स्थान आहे. बुद्धी ही सत्वगुणाची वाढती अवस्था आहे. हे सगळं ज्ञानोबांच्या व्याख्यात घ्या. बुद्धी ही जीव आणि आत्मा यांच्यामधील सेतू आहे. जे बुद्धी जर सात्विक असेल तर आपण तिकडे आपला प्रवास होतो. बुद्धी जर रजोगुणी असेल तर माणूस संसारातच लिळबिळत राहतो. बुद्धी जर तामसी असेल तर माणूस अजून अधोगतीला जातो. म्हणून बुद्धी ही सात्विक पाहिजे. समष्टी बुद्धीलाच महत्त्व म्हणतात. अव्यक्त म्हणजे मूळ प्रकृती होय. आणि ही प्रकृती म्हणजे भूतसृष्टीची टांगसाळच आहे असं ज्ञानोबा म्हणतात. होती 84 लक्ष थरा, एरामिती नेणीजे भांडारा, भरे आदिशून्याचा गाभारा नाणे आणसी. म्हणजे 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात. इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. म्हणजे टांगसाळीत जशी नाणी तयार होतात तसं ह्या सृष्टीमध्ये ह्या 84 लक्ष योनीचे हे भूतमात्र तयार होतात. आणि ही अव्यक्त मूळ प्रकृती स्थूल प्रकृतीत परिणत होऊन अष्टधा होते. त्यामुळे 4 प्रकारच्या योनी आपल्याला माहिती आहे. जरायुज, जरायुज म्हणजे मानवापासून मानव निर्माण होतो. अंडज म्हणजे अंडापासून निर्माण होतो, अंड्यातून निर्माण होतो, कोंबडीचं पिल्लू वगैरे. उद्भिज, उद्भिज म्हणजे वृक्ष. आणि स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण होणारे ऊ वगैरे असतात ना, उवा, ह्या घामापासून निर्माण होतात. अशा 4 प्रकारच्या सृष्टीत 84 लक्ष योनी निर्माण होतात. उत्पत्ती, स्थिती, लय याला हीच कारणीभूत असते. जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दागू. म्हणजे ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान प्राण्यांकडून कर्म आणि अकर्माचा व्यवहार करून दाखवते. म्हणजे प्रकृती कशी आहे. बुद्धी झाली. बुद्धीनंतर अव्यक्त. अव्यक्त म्हणजेच मूळ प्रकृती. अव्यक्त वा प्रकृती 2 प्रकाराची आहे. अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. आता आपण 7व्या अध्यायात शिकलेलं आपल्याला आठवायला पाहिजे की अष्टधा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती तिथे सांगितली होती. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि जीवरूपा प्रकृती एक सांगितली होती म्हणजे चेतन तत्व. जीवरूपा प्रकृती, अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. हे झालं प्रकृतीचं. आता त्याच्यानंतर 10 इंद्रिय. तो श्लोक आपण लक्षात ठेवायचा. महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच. म्हणजे महाभूत झाली, अहंकार झाला, बुद्धी झाली, अव्यक्त झालं. अव्यक्त म्हणजे प्रकृती. आणि आता इंद्रिय आणि दशैकंच. 10 इंद्रिय. 10 इंद्रिय आपल्याला माहिती आहेत. आपली कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रियामध्ये कान, त्वचा, नेत्र, जिव्हा आणि नासिका हे 5 येतं. कर्मेंद्रियामध्ये वाणी, हात, पाय, उपस्थ आणि पायू खालची इंद्रिय 2 यांचा समावेश होतो. आता 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वाराने बुद्धी सुखदुःखाची वाटाघाट करते. आपल्या शरीरात क्रियाशक्ती असते ती जणू प्राणाची पत्नीच होय.
तिचे शरीराच्या आत येणे व बाहेर जाणे हे 5 कर्मेंद्रियांच्या माध्यमातून होत असते. हे आपल्याला कळू शकतं. 10 इंद्रिय झाली. आता त्याच्यानंतर आहे मन. मन इंद्रिया आणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरा. दशैकंच म्हणजे 11वं मन आहे. 11वं म्हणजे हे 10 इंद्रिय झालं आणि त्याच्यानंतरचं एक जे आहे ते आहे मन. म्हणजे ते मानवाचे मन आहे. या मनाचे सामर्थ्य वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात मन खूप छान आहे आता बरं का. आपल्याकडे सगळ्यांकडे मन आहे.